नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2025 आणि या योजनेचा टप्पा 2 हा आता सुरू झालेला आहे आणि याच्याविषयी एक मोठी अपडेट ही आता आलेली आहे। ह्या योजना समाविष्ट नवीन GR प्रसिद्ध, ऑनलाईन अर्ज नेमका कसा करायचा, पात्रता नेमकी काय आहे, कागदपत्रे नेमके कोणकोणती लागतात आणि या योजनेमध्ये कोणत्या योजना समाविष्ट आहेत याच्याविषयीची अगदी सविस्तर A to Z माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपले KK मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग अगदी सविस्तरपणे ही माहिती काय आहे ते जाणून घेऊया। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 या टप्पा 2 मध्ये नेमक्या कोणकोणत्या योजना याच्यामध्ये समाविष्ट आहेत ते आता अगदी सविस्तरपणे पाहूया। तुम्ही ते बघू शकता, ज्या काही योजना आहेत त्या 5 हेक्टरपर्यंतच्या जमीन धारकांसाठी अनुदान हे DBT द्वारे दिले जाते। तुम्ही ते बघू शकता, जमिनीचे आरोग्य, वृद्धी व कर्बग्रहण, वृक्ष लागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड, जीवाणू खत निर्मिती, गांडूळ खत, तसेच नाडेप खत निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती, संवर्धित शेती, त्याच्यानंतर पुनर्भरण, जलसंचयन व कार्यक्षम वापर, विहीर पुनर्भरण, शेततळे अस्तरीकरण, नवीन विहीर, विद्युत मोटार, पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, व्यापारी शेती, तसेच कृषीपूरक उद्योग, शेडनेट पॉली हाऊस, बीजोत्पादन, शेळीपालन, रेशीम उद्योग, मधुपक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, परसातील कुक्कुटपालन इत्यादी योजना या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 मध्ये राबवण्यात येणार आहेत आणि याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील म्हणजेच मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांना याचं सहाय्य मिळणार आहे। जर का गोदाम उभारणी असेल, प्राथमिक प्रक्रिया उद्योग, कृषी पूरक उद्योग, कृषी अवजारे बँक इत्यादीसाठी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून हा लाभ मिळणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 या योजनेसाठी आता कागदपत्रे कोणकोणते लागतात ते आता आपण बघूया। अर्जदाराचे कायमस्वरूपी महाराष्ट्रात वास्तव्य असणे आवश्यक आहे। या कार्यक्रमासाठी निम्न व मध्यमवर्गीय शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील। या योजनेसाठी जर का तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लाभार्थ्याचे आधार कार्ड, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। आता या योजनेसाठी सध्या तरी अर्ज सुरू झालेले नाहीत, पण आता लवकरच अर्ज सुरू होणार आहेत। जसे अर्ज सुरू होतील तसे आपल्या या चॅनलवरती लगेच माहिती दिली जाईल। तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी